नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आज आपल्याशी मी बोलत आहे महामानवाच्या मुलाच्या संदर्भामध्ये आणि या महामानवाच्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये, विशेषतः या महामानवाच्या मुलाच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी चर्चा करत आहे, बोलत आहे, त्यांची माहिती देत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा म्हणजे यशवंतराव भीमराव आंबेडकर. यशवंतरावांना भैयासाहेब म्हणत असत. तेव्हा भैयासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये आणि एकूणच त्यांच्या कुटुंबियाच्या संदर्भामध्ये थोडक्यात मी आपल्याबरोबर बोलत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण 5 अपत्ये झाली. 4 मुले आणि 1 मुलगी. परंतु 4ही अपत्यांचं निधन झालं आणि यशवंतराव बाबासाहेबांचे थोरले पुत्र यशवंतराव हे देखील लहानपणापासूनच जन्मताच आजारी होते. पायाच्या पोलिओचा जो त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आजार असायचा मुलांना, तो त्यांना होता आणि अत्यंत अशक्त असे यशवंतराव हे बाबासाहेबांचे थोरले चिरंजीव आणि बाबासाहेबांच्या अत्यंत व्यस्त त्यांच्या जीवनामुळे बाबासाहेबांना आपल्या परिवाराकडे लक्ष देता आलं नाही आणि म्हणून त्या काळामध्ये यशवंतरावांच्या म्हणजे भैयासाहेबांच्या ज्या पायावर उपचार एक गावठी पद्धतीने म्हणा किंवा पूर्वीच्या काळात जी पद्धती अवलंबित होतं त्याकडे त्यांचे उपचार झाले. म्हणजे वाळूमध्ये त्यांना पायामध्ये वाळूमध्ये त्यांना कमरेभर त्यांना उभं करणे पुरणे म्हणजे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करून त्यांचे पाय त्या काळामध्ये बरे झाले. त्यामुळे यशवंतरावांना फार शिक्षण घेता आलं नाही आणि हे यशवंतराव म्हणजे भैयासाहेब यांचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. परंतु ते अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी बोलत असत, हिंदी बोलत असत हे देखील अनेकांना माहीत आहे. आणि ते यशवंतराव म्हणजे बाबासाहेबांचा जो मुलगा आहे त्या बाबासाहेबांच्या मुलाने फार मोठं कार्य केलेलं आहे. महाराष्ट्रामधील सध्या जे नेते मंडळी आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि त्याच्यामध्ये अत्यंत अभ्यासू व आपल्या तत्वाशी एकनिष्ठ असणारे फार थोडे नेते आहेत. त्यांच्यापैकीच एक आहेत प्रकाशराव आंबेडकर. त्या प्रकाशराव आंबेडकरांना बाळासाहेब आंबेडकर देखील म्हणतात. तेव्हा प्रकाशराव आंबेडकरांचे वडील म्हणजे हे भैयासाहेब. तेव्हा तर या भैयासाहेबांना त्यांच्या पत्नीचं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या आईचं नाव मीराताई आंबेडकर आणि या मीराताई आंबेडकर भैयासाहेबांच्या नंतर भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा होत्या आणि आता त्यांचं वय झाल्यामुळे ते भारतीय बौद्ध महासभा हे प्रकाश आंबेडकरचे दुसरे भाऊ भीमराव आंबेडकर हे पाहतात. तेव्हा यशवंतरावांना ही 4 मुलं म्हणजे प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर आणि एक रमा आंबेडकर म्हणून ती एक त्यांना बहीण म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बहीणबाई. तर या रमाई ज्या आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या बहीण यांचे जे पती आहेत ते आनंद तेलतुंबडे. हे आनंद तेलतुंबडे हे अत्यंत प्रसिद्ध लेखक आहेत, अत्यंत प्रसिद्ध वक्ते आहेत आणि अत्यंत प्रसिद्ध एक विचारवंत म्हणून एक बुद्धिवादी एक साहित्यिक किंवा लेखक आहेत आणि त्यांनी अनेक प्रकारची इंग्रजीत पुस्तकं लिहिलेली आहेत आणि जगाच्या वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यापीठामधून त्यांना लेक्चर देण्यासाठी त्यांना पाचारण करण्यात येत आहे. तेव्हा असे आनंद तेलतुंबडे यांना बाकी काही काळ जेलमध्ये राहावं लागलेलं आहे आणि ते आता जामिनावर बाहेर आहेत. तर ते आनंद तेलतुंबडे ज्या वेळेला भीमा कोरेगावची जी दंगल झाली होती त्या भीमा कोरेगावच्या संदर्भामध्ये अनेक बुद्धिवंतांना अटक करण्यात आली होती. अजून काही जेलमध्ये आहेत.
काही प्राध्यापक असतील, काही नेते मंडळी असतील, काही लेखक असतील, त्याच्यामध्ये हे आनंद तेलतुंबडे यांना देखील अटक झाली होती. कारण की जो आता सातत्याने चर्चेला विषय जातो नक्षली अर्बन नक्षलवाद, तेव्हा नक्षलींना मदत करण्याचं काम हे बुद्धिवादी मंडळी करतात, त्यांना अर्बन नक्षलवादी असं सरकार म्हणतं. त्याच्यामध्ये आनंद तेलतुंबडे यांना देखील अटक झाली होती आणि ते आता जामिनावर आहे. तेव्हा एक म्हणजे प्रकाश आंबेडकरांचे मेहुणे हे आनंद तेलतुंबडे यांना सरकारने नक्षलवादी म्हणून अटक केली होती आणि ते अत्यंत मोठे लेखक आहेत, त्यांनी अनेक इंग्रजी पुस्तकं लिहिलेली आहेत. तेव्हा अशा पद्धतीने तर माननीय प्रकाश आंबेडकरची माहिती आपण घेतलेली आहे की त्यांचे एक मोठे भाऊ म्हणजे ते भीमराव ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात आणि त्यांचे तिसरे भाऊ आहेत आनंदराज आंबेडकर, हे रिपब्लिकन सेना म्हणून ही संघटना चालवतात, राजकीय संघटना रिपब्लिकन सेना म्हणून. आणि ते नुकतंच त्यांनी आनंदराज आंबेडकर यांनी माननीय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर त्यांनी युती केलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीने या कुटुंबाची माहिती आहे. परंतु भैयासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये त्यांना म्हणतात, भैयासाहेबांना सूर्यपुत्र म्हणतात. जवी पवार यांनी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर. तेव्हा हे बाबासाहेबांच्या महापरिवाराच्या नंतर या भैयासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचं अध्यक्ष म्हणून फार मोठं भारतामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धर्मवाढीसाठी त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्यावेळेला खरं म्हणजे चैत्यभूमी, दादरला असणारी चैत्यभूमी, ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या महापरिवारानंतर त्यांचं जे अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी म्हणजे दादरला चौपाटीला त्याला ज्या ठिकाणी बाबांचा अंत्यविधी झाला त्या जागेला चैत्यभूमी म्हणतात. तर त्या चैत्यभूमी निर्माण करण्यासाठी देखील भैयासाहेबांचा फार मोठा वाटा आहे. दादासाहेब गायकवाड आणि भैयासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आता असणारी चैत्यभूमी उभी राहिलेली आहे. आणि या चैत्यभूमीसाठी त्यावेळेला इंदोर म्हणजे महू म्हणजे मध्य प्रदेशपासून तर दादरपर्यंत त्यांनी एक लाँग मार्च काढला होता आणि प्रदीर्घ काळ या लाँग मार्चच्या माध्यमातून काही निधी जमा झाला आणि चैत्यभूमीची उभारणी ही भैयासाहेबांनी केलेली आहे. म्हणून चैत्यभूमीचे शिल्पकार म्हणून भैयासाहेबांना म्हटलं जातं. आणि बाबासाहेबांनी त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या महान परिवाराच्या नंतर कप परेड म्हणजे मंत्रालयाजवळील असणाऱ्या कप परेड या अत्यंत महत्त्वाच्या इलाख्यामध्ये महत्त्वाच्या एरियामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभा केला असेल तो भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून. त्यावेळच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून कप परेड मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या कप परेड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा जो पुतळा उभा राहिला त्याच्यामध्ये भैयासाहेब आंबेडकर यांचं योगदान फार मोठं आहे. तेव्हा अशा पद्धतीने अनेक भैयासाहेब आंबेडकरांनी कार्य केलेलं आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जो नागपूर मुक्कामी झालेला 1957चा जो रिपब्लिकन पक्षाची स्थापना आहे त्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला देखील भैयासाहेब नागपूर या ठिकाणी उपस्थित होते आणि रिपब्लिकन पक्षाचे एक संस्थापक म्हणजे ते देखील भैयासाहेबच होते. आणि नंतर ते मुंबई प्रांताचे अध्यक्ष झाले. मुंबई रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे ते अध्यक्ष होते आणि त्या काळामध्ये त्यांनी निवडणूक देखील लढवली होती पण त्यांना पराजय झाला होता. तर अशा पद्धतीने भैयासाहेबांचं योगदान फार मोठं आहे. भैयासाहेब खरं म्हणजे हे विधान परिषदेचे आमदार देखील होते आणि ते आमदार असताना त्यांनी फार मोठं कार्य केलेलं. 1960 ते 1966पर्यंत भैयासाहेब आंबेडकर हे विधान परिषदेमध्ये सदस्य होते. म्हणजे विधान परिषदेचे आमदार म्हणून भैयासाहेबांनी त्या विधान परिषदेमध्ये अत्यंत महत्त्वाची भाषणं केलेली आहेत मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये किंवा दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वाखाली भूमिहीनांची जी चळवळ झाली होती या भूमिहीनांची चळवळी देखील दादासाहेब गायकवाडांबरोबर भैयासाहेब आणि त्या संदर्भामध्ये भैयासाहेबांनी विधान परिषदेमध्ये अत्यंत चांगली भाषणं केलेली आहेत. आणि त्यांची भाषणं जी आहेत ते जवी पवार साहित्यिक जवी पवार आंबेडकर चळवळीतील एक विद्वान साहित्यिक जवी पवार यांनी भैयासाहेब आंबेडकरांवर जे पुस्तक लिहिले सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर याच्यामध्ये जवी पवार साहेबांनी हे सविस्तर भैयासाहेबांच्या आमदारकीच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विधान परिषदेमधल्या भाषणांची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणखी एक दोघांनी भैयासाहेब आंबेडकरांवर पुस्तकं लिहिलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीने भैयासाहेबांना खरं म्हणजे दादरला असणाऱ्या बुद्ध बाबासाहेबांनी स्थापन केलेली बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस असेल किंवा गोकुलदास पासा रोड दादर या ठिकाणी असणारे आंबेडकर भवन असेल किंवा मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण करण्यामध्ये भैयासाहेबांचा वाटा होता.
आणि त्या ठिकाणी जनता बाबासाहेबांनी स्थापन केलेलं हे जनता पाक्षिक आहे किंवा जनताचं नंतर प्रबुद्ध भारत झालं, तेव्हा या जनता पाक्षिकाचे किंवा प्रबुद्ध भारताच्या पाक्षिकांचे भैयासाहेब आंबेडकर हे संपादक होते आणि ते देखील त्यांनी मोठं काम केलेलं आहे. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांचे जे ग्रंथ आहेत, दोन ग्रंथ भैयासाहेब आंबेडकरांनी स्वतः टाईप करून, म्हणजे त्या काळात ते प्रिंटिंग प्रेसवर सगळ्या गोष्टी व्हायच्या, स्वतःच्या हाताने ते टाईप करावं लागायचं. तरी फार मोठं कष्ट करून बाबासाहेबांचे 2 ग्रंथ त्यांनी भैयासाहेबांनी प्रकाशित केलेले आहेत. आणि दादर येथे असणाऱ्या बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस ते चालवत असत. आणि त्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीची मासिकं त्या ठिकाणी निर्माण होत असेल, जे प्रबुद्ध भारत असेल, जनता असेल, अशा पद्धतीचं ते संपादक म्हणून ते कार्य करत असत. आणि भैयासाहेबांचं योगदान म्हणजे भैयासाहेबांना प्रत्यक्ष जवळून पाहण्याचा योग मला 2 वेळा आलेला आहे. ही माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे. तेव्हा भैयासाहेब आणि विशेष म्हणजे भैयासाहेब आणि माईसाहेब आंबेडकर यांना एकत्रित मी अगदी जवळून चेंबूरला त्यांना पाहिलेलं आहे. त्यांच्या भैयासाहेब आंबेडकर ज्या वेळेला चेंबूरला निवडणुकीला उभे राहिले होते, त्यावेळेला माईसाहेब आंबेडकर स्वतः भैयासाहेबांच्या प्रचारासाठी आल्या होत्या चेंबूरमध्ये. त्यावेळेला मी या 2 महान व्यक्तींना जवळून पाहिलेलं आहे. तेव्हा अशा पद्धतीने भैयासाहेबांचं एक कार्य फार मोठं आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचे वडील म्हणजे भैयासाहेब आंबेडकर यांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये फार मोठं आहे. परंतु एक महापुरुषांचा की ज्या बाबासाहेबांनी अनेक महाविद्यालयांच्या पदव्या मिळवलेल्या आहेत, अत्यंत उच्च शिक्षण घेतलेले बाबासाहेब आंबेडकर, पण त्यांचा मुलगा बाकी मॅट्रिकपर्यंत शिकला, तर बाबासाहेबांना या गोष्टीचं थोडं वाईट वाटत होतं. तशा पद्धतीची पद्धत त्यांनी दादासाहेबांकडून लिहिली होती. परंतु त्यांच्या आजारपणामुळे, ते लहानपणापासूनच आजारी असल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही. परंतु ते अत्यंत हुशार होते आणि अत्यंत उत्कृष्ट इंग्रजी बोलत भैयासाहेब आंबेडकर. तर भैयासाहेब आंबेडकरांचं देखील फार मोठं कार्य आहे. विशेषतः म्हणजे भारतीय बौद्ध महासेवेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी घेतलेल्या बौद्ध धर्माच्या जे संस्कार आहेत, कशा पद्धतीचे लग्न लागेल, बौद्धांची लग्न कशा पद्धतीने लागली पाहिजे, कारण बौद्ध राष्ट्रामध्ये वेगळे विधी आहेत, अनेक राज्यामध्ये वेगवेगळे विधी आहेत. आणि जे उत्तराखंड आणि उत्तरेय भागाकडे किंवा ईशान्य भागामध्ये असणारे जे बौद्ध आहेत, त्यांचे संस्कार वेगळे आहेत. परंतु बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म असा जो महान ग्रंथ लिहिला, त्या बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून आणि त्या ग्रंथानुसार भैयासाहेब आंबेडकरांनी बौद्धांचे संस्कार विधी बनवलेले आहेत. आणि त्यावेळेला ते श्रामणेर देखील झाले होते, म्हणजे त्यांनी श्रामणेर झाले होते. त्यांनी 15 दिवसासाठी बौद्ध भिक्षुक झाले होते आणि त्यांनी एक श्रामणेर निर्माण केले. बौद्ध भिक्षुक बनवण्याची प्रक्रिया जे श्रामणेर आहे ते बनवले होते. आणि जे लग्नविधी असतील किंवा जे बौद्धांचे संस्कार, बौद्धांचे जे वेगवेगळे कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये बौद्ध पद्धतीने कशा पद्धतीने कार्यक्रम करायचे, तर त्यासाठी त्यांनी बौद्धाचार्य या पदाची त्यांनी निर्मिती केली. श्रामणेर पद आणि बौद्धाचार्य ही जी पदं निर्माण केली ती भैयासाहेबांनी केलेली आहेत. आणि ते भैयासाहेबांनी आखून दिलेल्या जे धर्मसंस्कार आहेत, बौद्ध धर्मसंस्कार आहेत, त्या पद्धतीने बौद्धांची लग्न लागतात आणि बौद्धांचे कार्यक्रम त्या विधीप्रमाणे होतात. तेव्हा अशा पद्धतीचे जे काम देखील भैयासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. तेव्हा अशा या महामानवाची आठवण आपल्याला ठेवण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी कृपया आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि त्याचप्रमाणे माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, अशा पद्धतीची आपल्याला विनंती आहे. तर अशा पद्धतीने भैयासाहेबांचं कार्य हे राहिलेलं आहे. तेव्हा मी आपणास भैयासाहेबांच्या संदर्भामध्ये अशी माहिती सांगितलेली आहे. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी भैयासाहेबांनी काहीतरी त्यांच्या पुढील, कारण ते बाबासाहेबांनी बांधलेल्या राजगृहामध्येच ती मंडळी राहत होती आणि आजही राजगृहामध्ये प्रकाश आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर हे राहतात. तेव्हा भैयासाहेब देखील या राजगृहामध्ये राहत असत. परंतु भैयासाहेबांच्या त्यांच्या परिवारासाठी त्या काळामध्ये बाबासाहेबांचे असणारे एकदम जवळचे मित्र, म्हणजे ते कोट्याधीश मित्र होते पारसी समाजाचे, ते बाबासाहेबांचे अगदी जवळचे मित्र होते. त्यांनी वेळोवेळी बाबासाहेबांना मदत केली, सिद्धार्थ कॉलेज असेल किंवा मिलिंद महाविद्यालय असेल किंवा. तर त्यावेळेला भैयासाहेबांचा एक रोजीरोटीचा व्यवसाय काय म्हणून बाबासाहेबांनी त्या पारसी मित्राच्या माध्यमातून
भैयासाहेब आंबेडकरांना सिमेंटचा कारखाना देखील काढून दिला होता. पुढे त्या सिमेंटच्या कारखान्याचं काय झालं याची माहिती आहे माझ्याकडे फारशी नाही, परंतु भैयासाहेब आंबेडकरांनी सिमेंटचा कारखाना देखील चालवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे भैयासाहेब आंबेडकरांनी काही दिवस बिल्डर म्हणून किंवा बांधकाम व्यावसायिक म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि सांताक्रूज एअरपोर्टच्या आजूबाजूला काही त्यांनी त्या काळामध्ये बांधकामं देखील केलेली आहे. तेव्हा अशा धंद्यामध्ये देखील भैयासाहेब आंबेडकर होते. म्हणजे बुद्ध भीषण प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते छपाई कारखाना चालवायचे. आणि त्याचप्रमाणे सिमेंटचा कारखाना असेल किंवा एक ते बांधकाम व्यावसायिक असेल, अशा पद्धतीने भैयासाहेबांचं कार्य आहे. आता आपल्याला या ठिकाणी नुकतंच एक मोठी बातमी आली होती की या कल्याणमध्ये जवळच एका गावामध्ये बाबासाहेबांची जमीन देखील मिळालेली आहे. आणि त्या जमिनीवर आता हे तिघे भाऊ काय करतात हे देखील समाज उत्सुकतेने पाहणार आहे. तेव्हा अशा पद्धतीने भैयासाहेबांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे. आणि माननीय जरी भैयासाहेब आंबेडकर फार शिकले नाहीत, परंतु त्यांचा मुलगा म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेब या आज महाराष्ट्रामधील सगळ्यात म्हणजे अत्यंत एक तत्पनिष्ठ नेता आणि बुद्धिवादी नेता आणि एक अभ्यासू नेता म्हणून त्यांना समजलं जातं. आणि ते स्वतः वकील आहेत. तेव्हा अशा पद्धतीने बाबासाहेबांचा हा परिवार आहे आणि भैयासाहेबांचं कार्य आहे. तेव्हा आपण पुन्हा एकदा भैयासाहेबांना नमन करून मी आपली रजा घेतो. तरी कृपया या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा व या व्हिडिओला आपण लाईक करा. धन्यवाद.